नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये एका नवीन रेसिपीसोबत। तर इंग्रजी महिन्यांमधला पहिला सण म्हणजे मकर संक्रांती आणि महाराष्ट्रामध्ये संक्रांतीला तिळगुळाचा खास मान आहे। अगदी शत्रूलाही आपलंसं करून नात्याची नवीन सुरुवात तिळगुळानेच होते आणि खरं तर संक्रांतीचा सण तिळगुळाशिवाय अजिबात साजराच होऊ शकत। तर आज आपण मस्तपैकी तिळाच्या वड्या कशा करायच्या ते पाहणार आहोत। अगदी खुसखुशीत होतात आणि नक्कीच या पद्धतीने फॉलो करा रेसिपी। तुम्ही पण घरी बनवून पहा या संक्रांतीला। हे पाहू शकता किती खुसखुशीत होतात, अगदी अजिबात कडक होत नाहीत। तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात, पण त्या अगोदर आपल्या चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। चला तर सुरुवात करूया। तर तिळाच्या वड्या बनवण्यासाठी आपल्याला काही जास्त सामानाची गरज नसते। इथे मी तीळ घेतलेले आहेत, पॉलिश केलेले तीळ आहेत हे। तर तुम्ही गावरान तीळ देखील वापरू शकता, त्याने तर अजून छान चव लागेल। तर इथे मी एक मोठी वाटी तिळाची घेतलेली आहे आणि ती मंद आचेवर गॅसवरती मी कढईमध्ये भाजून घेतलेले आहेत। तर इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। त्यानंतर ज्या वाटीने मी तीळ घेतलेले आहेत त्याच्या तीच वाटी भरून मी थोडंसं जास्त प्रमाणामध्ये, म्हणजे जेवढे आपले शेंगदाणे आणि तीळ मिळून होतात तितक्या प्रमाणामध्ये आपल्याला गूळ घ्यायचा आहे। तर इथे आता आपल्याला काय करायचं आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये ना अबडधबड वाटून घ्यायचे, खूप जास्त बारीक नाही करायचे। तर हे बघू शकता याप्रमाणे वाटून घ्यायचे। त्याच्यामध्ये थोडेसे तीळ राहिले तरी चालतील, अशा पद्धतीने वाटून घ्यायचे। हे पाहू शकता। तर या पद्धतीने आपण बाकीचे तीळ देखील वाटून घेऊयात। तर इथे एका बाउलमध्ये मी काढून घेते आणि त्याच्यामध्येच आता शेंगदाणे देखील इथे मी बारीक करून घेतलेले आहेत, ते पण अबडधबडच वाटून घेतलेले आहेत, खूप जास्त त्याची बारीक पूड नाही केलेली। तर आता हे एका वाटीमध्ये दोन्ही मिक्स करायचं व्यवस्थित असं। तिळाचा आणि शेंगदाण्याचा कूट जो आहे तो व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा पहिल्यांदा। आता गॅसवरती मी पॅन ठेवलाय, त्याच्यामध्ये 1 चमचा जो आहे तो मी तुपाचा घातलेला आहे आणि तो गरम झालं तूप की त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी वेलची पावडर घालायचं आहे। पाव चमचा मी वेलची पावडर घातलेली आहे, ती पण छान तुपामध्ये मिसळून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये किसून घेतलेला गूळ घालायचा आहे। तर हे पाहू शकता गूळ घालून घ्यायचा। मी सांगितल्याप्रमाणे आपल्या शेंगदाण्याचं आणि जे तिळाचं प्रमाण आहे त्या दोन्हींचं प्रमाण मिळून, जर का तुमच्या 300 ग्रॅम दोन्ही झाले असेल तर 300 ग्रॅमच आपल्याला गूळ घ्यायचे। तर मी अगदी 2 चमचे त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे। आता याला चांगलं आपल्याला शिजवून घ्यायचे, गुळाला पाक तयार करायचा याचा। तर मंद आचेवरच आपल्याला हे करायचं। तर हे पाहू शकता चांगला फेस सुटलेला आहे आणि व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं। 2 ते 3 मिनिटं लागतात अगदी असा पाक तयार होण्यासाठी। तर मंद आचेवर किंवा मीडियम गॅसवरती करायचं आहे। तर हे पाहू शकता चांगला फेस झाला की त्याच्यामध्ये आता आपल्याला हा तयार केलेला कूट घालून घ्यायचा आहे तिळाचा आणि शेंगदाण्याचा। चांगला मिक्स करून घ्यायचं आणि अर्धा मिनिटभर आपल्याला गॅस चालूच ठेवून असं व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि नंतर गॅस बंद करायचं आहे। तर मिक्स झालं की आपल्याला गॅस नंतर बंद करून घ्यायचं आहे। तर मी गॅस बंद केलाय आणि पाहू शकता आपल्याला हे तयार झालेलं आहे। आपल्याला आता ह्याला सेट करण्यासाठी ठेवायचे। तर इथे मी ताटाला ऑलरेडी आतमधून तूप लावून घेतलं होतं, जेणेकरून आपली जी वडी आहे ती खाली चिकटणार नाही आणि याला आता चांगलं सेट करून घ्यायचंय। तर मी काय केले पाहू शकता, इथे मी पहिल्यांदा पसरवून घेतला आणि ही जी डिश आहे त्याला खालून मी तूप लावलं थोडंसं किंवा तेल लावलं तरी चालेल, म्हणजे चिकटणार नाही आणि असं सेट करून घ्यायचं, कारण की ते गरम असतं त्यामुळे आपल्याला व्यवस्थित असं शेप देता येत नाही। तर या पद्धतीने तुम्ही नक्की करू शकता। आता याच्यावरती आपल्याला भाजून घेतलेले तीळ घालायचे। मी थोडेसे साईडला ठेवले होते तीळ, कारण की खूप छान दिसते आपली वडी त्याने। तर असं दाबून घ्यायचं त्याने पण, आणि थोडीशी जाडसरच ठेवायची, कारण वडी थोडी जाडसरच खायला छान वाटते। तर याला आपण कोमट आहे आता, तर त्याच्यामध्येच आपण थोडासा शेप देऊन घेणार आहोत त्याला वडीचा सुरीने असं या पद्धतीने, आणि सुरीला थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं म्हणजे ती चिकटणार नाही। तर या पद्धतीने तयार केलेत। आता याला पूर्णपणे आपण थंड होऊन देऊया आणि नंतर वड्या पाडून घेऊयात। तर हे पाहू शकता थंड झालेला आहे पूर्णपणे आणि आता मी वड्या पूर्णपणे सेपरेट करणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे किती खुसखुशीत झाले आहेत ते।
तर या पद्धतीचं प्रमाण जर वापरलं तर तुमच्या वड्या अगदी खुसखुशीत होतील, कडक अजिबात होणार नाहीत. तर नक्की ट्राय करा या संक्रांतीला. तर हे पाहू शकता आपली एक एक वडी जी आहे ते मस्त अशी निघत आहे आणि अजिबात कडक झालेली नाही, पाहू शकता तुम्ही. आणि मी तुम्हाला तोडून दाखवणार आहे की किती खुसखुशीत झाली आहे ती. आणि आपण वरतून तीळ पसरवल्यामुळे ते खूप छान वाटतात पाहायला आणि खायला देखील खूप छान लागतात. तर हे पाहू शकता तोडून दाखवले किती अगदी सहज तुटते. तर तुम्ही पण नक्की या पद्धतीने ट्राय करा. तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा अगोदरच. तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया असेच एकाच गोड रेसिपीसोबत.